रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल, रोटरॅक क्लब ऑफ संजीवनी युनिव्हर्सिटी, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन तसेच कोपरगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांपासून दुचाकीस्वारांच्या मानेचे संरक्षण करण्यासाठी रोटरी सुरक्षा पट्ट्यांचे मोफत वितरण करण्यात आले। नायलॉन मांजापासून मानवाच्या मानेची सुरक्षा व्हावी या उद्देशाने मागील 4 वर्षांपासून रोटरी क्लब हा उपक्रम सातत्याने राबवित असून यावर्षीही सुमारे 2000 रोटरी सुरक्षा पट्टे दुचाकी चालकांना मोफत वितरित करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान उपस्थित होते। कार्यक्रमात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, सुमित कोल्हे यांच्यासह सर्व रोटरीयन यांचं सहकार्य लाभलं। यावेळी रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलचे अध्यक्ष डॉ विनोद मालकर, माजी अध्यक्ष रोहित वाघ, राकेश काले, विशाल आढाव, रोटरॅक क्लबच्या अध्यक्षा साक्षी राऊत, सेक्रेटरी सिद्धी चुत्तर तसेच संजीवनी विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी हजर होते। रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांकडून कौतुक करण्यात आलं। पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनीही या उपक्रमाचं कौतुक करत आपले विचार मांडले। मकर संक्रांतीनिमित्त आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाचा सण उत्सव साजरा केला जातो। पण सण उत्सव साजरा करताना स्वतःची काळजी घेणे बी गरजेचे असतं। त्याच्यामुळे जे उत्सवामध्ये पतंग उडवण्याचा जो आनंद उत्सव साजरा केला जातो त्याच्यामध्ये लायलन मांजा व चायना मांजाचा वापर केला जातो। त्यामुळे आम्ही पोलिसांतर्फे 2-4 टीम तयार करून जे अवैध मांजा विक्री करणारे आहेत त्यांना पकडून आम्ही जास्तीत जास्त गुन्हे दाखल केलेले आहेत। अशाच प्रकारे कोणी मांजाचा वापर करू नये आणि पक्षी असतील, जीवितहानी असेल, ही जीवितहानी टाळावी आणि आपले जे पालक वर्ग असतील त्यांनी मुलांना समजून सांगून या संदर्भात लायलन मांजाचा वापर करू नये याबाबत सर्वांना सूचना द्यायच्या आहेत। आणि महत्वाचं म्हणजे पतंग उडवताना टेरेसवरती अतिशय उत्साहाने ते पतंग उडवण्याचा कार्यक्रम साजरा करतात, परंतु जे त्याच्यामुळे टेरेसवरती पाय घसरून पडण्याचा संभव नाकारता येत नाही। त्यामुळे टेरेसवर जे काही आम्ही तपासणी चालू केलेली आहे आणि असं काही मिळून आल्यास, टेरेसवर मांजा मिळून आल्यास त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करण्याची दक्षता ठेवलेली आहे। त्यामुळे सर्वांना विनंती राहील की लायलन मांजाचा वापर कोणीही करू नये। आणि महत्वाचं म्हणजे रोटरी क्लब यांनी रोटरी सुरक्षा पट्टी मोफत वाटप करण्यात आलेली आहे। हे मोहीम अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने राबवण्यात आलेली आहे आणि त्यांनी मला जे बोलवलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो। रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलच्या माध्यमातून आपण मानेची नेक बँड ही पट्टी, सुरक्षा पट्टी आपण मोफत वितरित करीत आहेत की याने लोकांचे जे गळे कापतात आणि 2 व्हीलर वरती मोठ्या प्रमाणात काही दुर्घटना घडतात, पक्ष्यांचाही थोडा इश्यू होतो, तर या सगळ्यांमुळे आपण अशी सुरक्षा पट्टी सर्व 2 व्हीलर धारकांना आपण इथे मोफत देत आहोत। तर ह्या पद्धतीची अशी पट्टी आपण लावल्यानंतर ते ऍडजस्टेबल पण आहे आणि त्याने कुठल्याही प्रकारचा धोका जे 2 व्हीलर वाले आहेत त्यांना होणार नाही, ही एक काळजी म्हणून रोटरीद्वारे हा एक उपक्रम राबवण्यात येत आहे। नायलॉन मांजा पूर्णपणे बंद करावा यासाठी आम्ही हा एक सोशल अवेअरनेस प्रोग्राम इथे करत आहोत। यासाठी आमचे रोटरॅक क्लब ऑफ संजीवनी विद्यापीठ आणि इतर सगळे विद्यार्थी इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।